वसुदेवसुतं देवं कंसचानूरमर्दनं देवकी परमानंदं कृष्णं वंदे जगद्गुरुं. श्रीमद्भगवद्गीता असणारा 18वा अध्याय, त्याच्यावर असणारा 15वा श्लोक आपण काल पाहत होतो. शरीर वाङ्मनोभिर्यत् कर्म प्रारभते नरः न्यायं वा विपरीतं वा पंचैते तस्य हेतवः. अशा प्रकारे काय कायिक वाचिक मानसिक कुठलेही आपण कर्म करत असताना काय करतो, या 3 प्रकारावर यद्यपि अधिष्ठानं तथा कर्ता करणं च पृथग्विधां ग्रहणं च पृथग्विधाः विविधाश्च यद्यपि त्या ठिकाणी मागच्या श्लोकामध्ये सांगितलं अधिष्ठानं तथा कर्ता करणं च पृथग्विधं विविधाश्च पृथक्चेष्टाः दैवं चैवात्र पंचम. यद्यपि हे सांगितलेलं असतं तरी सुद्धा कुठलेही कर्म या 5 जणांच्या द्वारे जरी आपण करत असलो तरी ते कर्म कशा प्रकारे कायिक वाचिक आणि मानसिक या 3 स्तरावर आपण करत असतो. कुठल्या करता एक मनाने असतो, नंतर आपण काय करतो वाचेने अथवा शरीराच्या द्वारे, म्हणजे ती तिन्ही जी सगळी असणारी 5 ज्याचे मुख्य अधिष्ठानं सांगितली की या 3 स्तरावर आपण करत असतो. आणि म्हणून अशा प्रकारे काय या सर्वसाठी काय सांगितलं, या म्हणजे शरीर वाणी मन आणि यांनी जे शास्त्रीय धर्मकार्य अथवा उलट अधर्मकार्य हे जे आहे आरंभते त्याला काय 5च हेतू आहेत. परंतु हे 5 हेतू असताना त्यामध्ये एक सत्कर्ता त्या ठिकाणी आहे आणि एक वाईट असणारा कर्ता चिंतन दुर्बुद्धी आणि एक सुबुद्धी आणि एक दुर्बुद्धी. अशा प्रकारे पुन्हा त्याच्यामध्ये पहिल्यांदा हे 5 नंतर 3 त्याची पुन्हा विभागणी केली कायिक वाचिक माने. आता सुबुद्धी आणि दुर्बुद्धी, सुबुद्धी कोण आणि दुर्बुद्धी कोण हे पुन्हा 16व्या आणि 17व्या श्लोकामध्ये सांगण्याचा प्रयत्न केला की सगळे अशा प्रकारे जो करता आहे या 3 स्तरावर कर्म करत असताना काही त्यातले सुबुद्धी आहेत आणि काही दुर्बुद्धी आहेत. मग सुबुद्धी म्हणजे कोण आणि दुर्बुद्धी म्हणजे कोण याचं विश्लेषण पुन्हा 16 आणि 17व्या श्लोकाच्या माध्यमातून त्यांनी केलं. आणि 16व्या श्लोकामधून या ठिकाणी सर्वप्रथम काय म्हणतात पाहू आपण. तत्रैवं सति कर्तारम् आत्मानं केवलं तु यः पश्यत्यकृतबुद्धित्वात् न स पश्यति दुर्मतिः. की अशा प्रकारे आता हा जो कोण आहे अदुर्बुद्धी काय सांगितलंय, तत्र एवं सति कर्तारम् अशा प्रकारे. परंतु काय प्रत्येक कर्माची अशी असणारी किती 5 कारणे असताना यहा तू केवलम आत्मानं काय करतोय अशा प्रकारची 5 कर्म असताना सुद्धा जो साधक काय करतोय अकृत बुद्धित्वात्. त्या ठिकाणी सांगितलं खाली सांगितलं अबुद्धित्वात्. अबुद्धित्वात् म्हणजे अकृत बुद्धित्वात् म्हणजे शास्त्रीय उपदेशकांनी बुद्धी संस्कृत झालेली नसल्यामुळे त्याच्या बुद्धीवर जे आहे हे शास्त्रीय जे संस्कार आहे किंवा श्रवणमनन निध्यासनाच्या द्वारे जे अपेक्षित संस्कार तिथं अपेक्षित आहेत ते कुठलेही संस्कार नसल्यामुळे काय करतोय तो केवलम आत्मानं. केवलम आत्मा म्हणजे निरुपाधिक जो आत्मा आहे त्या निरुपाधिक आत्म्यालाच काय म्हणतो हा कर्तारं पश्यती. या सगळ्या याचा कर्ता जे आहे ही जी 5ही प्रकारची असणारी कारणं, ही 5ही प्रकारची कारणं, या 5ही प्रकारच्या कारणांचा असणारा कोण आत्मानं कर्तारं पश्यती. आत्मान म्हणजे जो निरुपाधिक जो आत्मा आहे निसंग स्वरूपाचा जो आत्मा आहे त्याच आत्म्याला जो काय करतोय या सर्व कर्मांचा किंवा या सर्व कारणांचा अधिष्ठानं तथा कर्ता वगैरे जे आहे त्याचा असणारा वास्तविक कर्ता तोच आहे. अशा प्रकारे जो पाहतो तो कोण स दुर्मती. तो दुर्मती वास्तविक त्याची बुद्धी बरोबर नाही. कारण का कुठल्याही प्रकारचा शास्त्रीय आधार न घेता अथवा शास्त्रीय गुरुसंस्कारांनी शास्त्र संस्कारांनी त्याची बुद्धी काय झाली, त्याची बुद्धी वास्तविक सुसंस्कृत झालेली नसल्यामुळे या सगळ्याचा करता कोण, या सगळ्याचा करता हा आत्मा असं हे सगळंच्या सगळं आणतो. आणि या सगळ्याचं कोणाच्या माथ्यावर मारतो, इथं आत्म्याच्या माथ्यावर मारतो. वास्तविक आत्मा कसा आहे निसंग कशाशी त्याचा संग नाही अशा आत्म्याच्या माथ्यावर या सगळ्यांचा असणारा करता तो आहे असं म्हणतो. आणि म्हणतो कोण सदुर्मती ही न पश्यती. आणि अशा प्रकारे तो जो करता आहे
तो जो साधक आहे तो वास्तविक, तो कोण? दुर्मती, दुर्बुद्धी त्याची, आणि म्हणून तो न पश्यती. कारण का? आणि म्हणून अशा प्रकारे तो जो पाहतोय ते वास्तविक पाहत नाही. त्याला काय? यथार्थ आत्म्याचं ज्ञान नसल्यामुळे तो अशा प्रकारे या सगळ्याच्या सगळ्या गोष्टी अधिष्ठानता करता या सर्वच्या सर्व गोष्टी कोणावर मानतोय? हे सगळ्या आत्म्याच्याच द्वारे होते, आत्म्यावर अध्यारोपित करतो. यासाठी मूल कारण काय? तर असंस्कृत बुद्धी. बुद्धी जी आहे ती बुद्धी संस्कृत नाही. त्याच्या बुद्धीवर कुठल्याही प्रकारचे शास्त्रीय, गुरु, आचार्य, उपदेश याने ती बुद्धी काय संस्कारित झाली नाही. श्रद्धा नाही. शास्त्रस्य गुरुवाक्यस्य सत्यबुद्ध्या अवधारणा नाही. आपल्याच मनाने शिकलाय, आपल्याच मनाने करतोय आणि आपल्याच मनाने सगळा विचार करून काय म्हणतोय, मग शेवटी सारा विचार करतोय. कशाचाही आधार नाही, कशाचंही प्रमाण नाही. आणि मग त्यातनं काय शिकतोय? मग त्यातनं एवढं शिकतोय, सगळं जे काय करतो करणारा या ठिकाणी आहे तो आत्मतत्व, ते हे सगळ्यांना चालना देत आहे आणि त्याच्यातनं हे सगळ्या गोष्टी घडतायत आणि सगळ्याचं असणारं जे काय फळ आहे ते काय? सर्वच्या सर्व आत्म्याच्या अनुषंगाने होत आहे. म्हणून अशा प्रकारे सर्व दोषारोपण कोणावर करतोय हा दुर्मती? तर आत्म्यावर करतोय. आणि म्हणून अशा प्रकारे आत्मतत्वाचं यथार्थ ज्ञान याला नाही. गुरुपदेशातून वास्तविक ते आत्मतत्व काय आहे? तत्त्वमसी आदी महावाक्याच्या द्वारे, अहम ब्रह्मासी आदी महावाक्याच्या द्वारे ते जे आत्मतत्व आहे त्याचा असणारे यथार्थ ज्ञान नसल्यामुळे, शास्त्र उपदेश नसल्यामुळे हा अशा प्रकारे याची बुद्धी काय सांगितली? अव्यवसायात्मिका. व्यवसायात्मिका बुद्धी आणि अव्यवसायात्मिका बुद्धी कुठे सांगितली? दुसऱ्या अध्यायामध्ये सांगितली. व्यवसायात्मिका बुद्धी एकेह कुरुणन बहुशाखा ह्यनंताश्च बुद्धयो अव्यवसायिनाम, तेच सांगितलं. म्हणजेच काय? एक चांगली बुद्धी आणि एक वाईट बुद्धी, दुर्बुद्धी आणि सुबुद्धी. मग बहुशाखा ह्यनंताश्च बुद्धयो अव्यवसायिका जी बुद्धी आहे त्याला बहुशाखा आहे. हे करायचे, ते करायचं, अमुक करायचं, तमुक करायचं, असं करायचं, हे झाल्यावर असं होतं. अशा प्रकारे नानाविध गोष्टींचा विचार, हा विचार झाला की तो विचार, तो झाला की तो विचार, अनेक प्रकारचे विचार त्याच्या मनामध्ये येतात. त्यामुळे काय होतं? त्याची असणारी जी साधना आहे ते साधना परिपक्व अवस्थेला जातं. त्याचं आपण अनेक वेळा एक उदाहरण पाहत आलो या ठिकाणी की विहीर खणायची आहे आणि काय करतो? टिकाव, फावडं, सगळं जे काय त्याला अपेक्षित साधन सामग्री, पहार वगैरे सगळं घेतलं त्याने आणि महाराणावर जी अवनारी 2-3 एकर जी जागा होती, आता चला ह्या महाराणा मला विहीर खणायची आहे अशा अनुषंगाने त्या ठिकाणी गेला आणि काय केलं? मग सुरुवात केली खणायला सुरुवात केल्यानंतर इथं खणलं त्याने. एका ठिकाणी गेला, त्या ठिकाणी खणलं. किती खणलं? 1, 2, 4, 3 फुटापर्यंत खाली गेला. तेवढं छानपैकी खणलं. अरे म्हटलं इथं पाणी लागत नाही. त्यानंतर परत दुसरीकडे गेला, तिथे तेवढंच खणलं. परत तिसरीकडे गेला. असं महिनाभर जरी तो संपूर्ण माळरान उकरत राहिला तरी पाणी लागणार आहे का? तर पाणी लागणार नाही. कारण का? बहुशाखा ह्यनंताश्च, नानाविध ठिकाणी तो फिरतोय. त्यामुळं काय? त्याला जे पाणी पाहिजे ते पाणी अपेक्षित मिळालं नाही. परंतु व्यवसायात्मिकी एकेह गुरुवंदन, दुसरा जो होता त्या शेजारीच होता, तो पण त्याच ठिकाणी विहीर करायला आरंभ केला आणि त्याने काय केलं? एकाच ठिकाणी सातत्याने परत प्रयत्न करत होता. 3 फूट झालं, 6 फूट झालं, 7, 8, 9, 10, 12, 15, 20 फूट गेला. 20 फूट गेल्यानंतर त्याला त्या ठिकाणी पाण्याचा झरा, ओलावा निर्माण झाला. पुन्हा 2-5 फूट गेला. 25 फुटावर छानपैकी पाणी लागलं. कारण का? एकाच ठिकाणी सातत्याने प्रयत्नशील राहिला. त्याचप्रमाणे या ठिकाणी हे जे आहे साधनेमध्ये सुद्धा व्यवसायात्मका बुद्धी एकच परमेश्वर, स एक स एवं विद, अशा प्रकारे तो एकच आहे, त्याच्या व्यतिरिक्त अन्य काही नाही. अशा प्रकारे विचार करून जो आपली साधना त्या एकाच मार्गाने आरंभ करतो, त्या एकाच मार्गाने चालू ठेवतो, तो रस्ता आज नाही तर उद्या साध्यापर्यंत त्याला घेऊन जातो. परंतु अव्यवसायात्मिकावाले रस्ते बदलणारे, आज या रस्त्याने गेला, उद्या त्या रस्त्याने गेला, परवा आणखी कुठल्या तरी रस्त्याने गेला, मग गंतव्य स्थानापर्यंत पोहोचणार आहे तर गंतव्य स्थानापर्यंत पोहोचणार नाही, तो दुर्मती.
हेच या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न केला. म्हणजे अशा प्रकारे मग कोण दुर्मती, तर ज्यांना आचार्य उपदेश नाही, स्वतःच्या बुद्धीने शास्त्र संस्कार नाही, अशा प्रकारे असणारं जे आत्मतत्व निस्संग असताना सुद्धा त्याच्यावर कर्तृत्व भोक्तृत्वाची लागतात, अशा प्रकारे जे विचार करतात, हे सगळेच्या सगळे या ठिकाणी शास्त्राने त्यांना दुर्मतीही सांगितलं. आणि म्हणून तर यह न स पश्यती दुर्मती, म्हणजे तो जो आहे तो वास्तविक जे आत्मदर्शन घ्यायचं आहे ते आत्म्याचं वास्तविक स्वरूपाने दर्शन घेत नाही. दर्शन सगळेच घेतात, परंतु वास्तविक स्वरूपाने मी तू पण गेले वाया, हा जो न्याय आहे या न्यायाला म्हणून महाराज मा देव पहावयासी गेलो देव होऊन येते, हा जो सिद्धांत की पाहिल्यानंतर काय मी देवच झालो, हा जो सिद्धांत आहे ह्या अनुषंगाने आपण सगळे मंदिरात जातो. पण काय त्या ठिकाणी गेल्यानंतर परमेश्वर आहे, मी आहे अशा भावनेने, पण एकरूप जी भावना आहे मी तू पण गेले राया देखता पंढरीच्या, मी तू पण गेले वाया सांगितलं. कधी देखता पंढरीच्या राया, त्या पांडुरंगाला पाहिल्यानंतर माझ्या मनामध्ये कोणता भाव निर्माण झाला, तर मी तू पण गेले, माझं आणि तुझं हे जे आहे हा ही भावना नाश झाली. म्हणून अशा प्रकारे ज्या ज्या ठिकाणी माझं तुझं ही भावना आहे सगळी दुर्मती आहे. म्हणून साधकाला काय पाहिजे, सुमती, म्हणजे एकच आत्मतत्व आहे, तद व्यतिरिक्त काही नाही, हेच सांगण्याचा इथं प्रयत्न केला. म्हणजे अशा प्रकारे ज्याची बुद्धी, थोडक्यात सांगायचं म्हटलं तर 16व्या श्लोकाच्या माध्यमातून ज्याची बुद्धी शास्त्र उपदेशाने संस्कृत झालेली नाही, आणि अशा प्रकारे ज्याने आपले काय करतोय मग त्या अनुषंगाने सुसंस्कृत बुद्धी नसल्यामुळे तो काय, तो निरुपाधिक जो आत्मा आहे, असंग आत्मा जो आहे त्याच्यावर काय हे पंचकारणं आणि म्हणजे काही अधिष्ठानता करता हे सगळे त्याच्यावर स्थापित करून तोच सर्व करतो. अशा प्रकारे जो पाहतो तो या ठिकाणी दुर्मती, आणि तो वास्तविक तो दुर्मती जो आहे तो वास्तविक यथार्थ तत्वाचं दर्शन त्याला होतं नाही, हे सांगण्याचा प्रयत्न केला. भाऊ आचार्य काय म्हणतात त्या ठिकाणी, तत्र इति, काय म्हणतात, तत्र इति प्रकृतेन संबंध्यते एवं सति एवं यथोक्तैः पंचभिः हेतुभिः निर्वर्ते सति कर्मणि तत्रैवं सतीति दुर्मतित्व हेतुत्वेन संबध्यते. तत्र एतेषु आत्मन्यत्वेन अविद्या परिकल्पतैः क्रियमाणस्य कर्मणः अहमेव कर्ता इति कर्तारम् आत्मानं केवलं शुद्धं यः पश्यति अविद्वान् कस्मात् वेदांत आचार्य उपदेश न्यायैः अकृत बुद्धित्वात् असंस्कृत बुद्धित्वात् योऽपि देहादि व्यतिरिक्त आत्मवादी आत्मानम् एव केवलं कर्तारं पश्यति असौ अपि अकृत बुद्धिः, अतः अकृत बुद्धित्वात् न स पश्यति आत्मानः तत्त्वं कर्मणः वा इत्यर्थः. अतः दुर्मति कुत्सिता विपरीता दुष्टा का अजस्त्रम जनन मरण प्रतिपत्ति हेतुभूत मतिः अस्य इति दुर्मतिः. सः पश्यन् अपि न पश्यति, यथा तैमिरिकाः अनेकं चन्द्रं यथा वा अभ्रेषु धावत्सु चन्द्रं धावन्तं, यथा वा वाहने उपदिष्टाः अन्येषु धावत्सु आत्मानं धावन्तः. अशा प्रकारे काय तत्र हे पद काय प्रकृत कर्माशी संबंध होते. तत्र हे पद जे आहे इथं तत्र एवं हे जे पहिलं पद सांगितलं आहे ते तत्र हे पद प्रकृत कर्माशी संबद्धते. एवं सती याप्रमाणे कर्म प्रकृत कर्माशी म्हणजे पूर्वी जे सांगितलं आहे अधिष्ठानम तथा कर्ता करणम च ते जे वाक्य आहे त्याच्याशी हे तत्रपद संबंधते, त्याला घेऊन येतं. तत्र म्हणजे अधिष्ठानम तथा कर्ता करणम च पृथग्विधाः करणम च तथा विधाः विविधाच पृथक्चेष्टा, हा जो श्लोक सांगितला आहे त्या श्लोकाशी हे पद जे आहे संबंधते. मग तत्र हे पद प्रकृत कर्माशी संबंधते. एवं सती याप्रमाणे कर्मवर सांगितलेल्या 5 कारणांनी घडत असते. कर्म जे आहे कुठलंही कर्म करत असताना जसं अधिष्ठान वगैरे हे जे काय सांगितलंय त्या 5नीच कुठलंही कर्म जे आहे हे 5 अधिष्ठान तथा कर्ता करणम च पृथक्विधम विविधाश्च पृथक चेष्टा दैवम चैवात्र पंचमाश, या 5च्याच द्वारे कुठलंही कर्म त्या ठिकाणी घडत असतं. म्हणून तत्र एवं यानी हा जो श्लोक आहे हे कुठला 14वा श्लोक या ठिकाणी ग्रहण करायचा. एवं सती याप्रमाणे कर्मवर सांगितलेल्या 5 कारणांनी घडत असते. कुठलंही कर्म करण्यासाठी या 5 गोष्टी अपेक्षित आहेत. त्यानंतर तत्रैवं सती वास्तविक अधिष्ठानादिकानां
त्व असता मनुष्य ज्या अर्थी त्या आत्म्याचे आहे असे भ्रमाने पाहतो. तत्रैवम सती म्हणजे वास्तविक पाहता कुठलंही जे कर्म आहे हे कुठलंही कर्म कशाद्वारे होतं ते अधिष्ठान तथा करता करणमच्या पृथक्विधा जे आहे या श्लोकाच्या द्वारे या पाचांच्याच द्वारे कुठलेही कर्म घडत असताना सुद्धा तेच सांगितलं. तत्रैवम सती वास्तविक अधिष्ठानादिकानाम कर्तृत्व असता या पाचांच्याच द्वारे कर्म घडत असताना मनुष्य काय करतो ज्या अर्थी ते आत्म्याचे आहे असे भ्रमाने पाहतो. परंतु हा काय वास्तविक ते त्यांच्या अनुषंगाने घडतंय. अरे का मया अध्यक्षेन वास्तव याचा माझा काही भगवंत म्हणता संबंध नाही. मया अध्यक्षेन प्रकृती सूयते सचराचर. माझ्या अध्यक्षतेखाली फक्त त्यांचं चाललंय, माझा याच्याशी काही संबंध नाही. या अनुषंगाने इथे सुद्धा हे काय सगळं जे काय आहे कुणाच्या मायेमध्येच नारायण पर अव्यक्तात. अव्यक्त म्हणजे माया. सगळा जो काय खेळ चाललेला आहे हा मायेचाच आहे. आणि म्हणून त्या अर्थी काय ज्या अर्थी आत्म्याने काय म्हणून वास्तविक पाहता अधिष्ठानादिकांनाम कर्तृत्व असता मनुष्य हे सगळं जे काय आहे त्यांच्या असणारे सगळे हे काय आहे सगळं भगवंतांनी बांधून दिलेलं आहे. सूत्र आहे काय संचित प्रारब्ध आगामी जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे भगवंत. ज्याचे प्रमाणे कर्म आहेत त्या अनुषंगाने सुखच्च दुःखस्य न कोपी दाता परो ददाति कुबुद्धी एषा अहम करोति इति वृथाभिमानः स्वकर्म सूत्रेण ग्रथितो हि लोकः. व्यासजी म्हणतात की स्वतः आपण ज्या ज्या प्रकारची कर्म केली त्या त्या कर्माचं असणारं फळ आपण अनुभवत असतो. म्हणजे आपली जी कर्म आहे तीच प्रारब्धाच्या अनुषंगाने फलोन्मुख होऊन आपल्याला ते फळ देऊन त्याची सुख आणि दुःख आपण भोगत असतो. याच्यामध्ये बाकी कोणाचा काहीही संबंध नाही. तरी सुद्धा जो दुर्मती काय करतो संबंध जोडतो तोच. आता म्हणून काय त्या अनुषंगाने अधिष्ठानादिकानाम कर्तृत्व असता मनुष्य ज्या अर्थी ते आत्म्याचे आहे असे काय करतोय भ्रमाने पाहतो. त्या अर्थी तो काय करतो तो दुर्मती आहे. वास्तविक त्याचा आत्मतत्वाचा काही संबंध नाही. तरी सुद्धा हे सगळंच्या सगळं काय आहे आत्म्याद्वारे आत्माच करतो मीच करतो अशा प्रकारे तो त्याचा या पाचही कारणांचा आत्म्याशी संबंध जोडण्याचा प्रयत्न करतो. तो कोण तो दुर्मती आहे. हे दुर्मतीचे कारण या नात्याने संबंध होते. आणि म्हणजे अशा प्रकारे हेच काय तर कर्तारम याचे व्याख्यान त्या अधिष्ठानादिकांमध्ये काय अधिष्ठानादिकांमध्ये अविद्येमुळे आत्म्याचे ऐक्य मानून ज्याच्यामध्ये आत्मभाव कल्पलेला आहे त्याच्यामध्ये ते अधिष्ठान हे पाच जे आहे या पाचांमध्ये काय केलं त्या अधिष्ठानादिकांमध्ये अविद्येमुळे कोणामुळे आत्म्याचं अधिष्ठान त्या ठिकाणी त्यांनी हे केलं तर जी अविद्या आहे त्या अविद्येमुळे काय केलं अविद्येमुळे आत्म्याचे ऐक्य मानून त्यांनी काय केलं त्या ठिकाणी त्या आत्मतत्वामध्ये अविद्येमुळे आत्माच करत आहे अशा प्रकारे आत्म्याचं ऐक्य मानून ज्याच्यामध्ये आत्मभाव कल्पलेला आहे ज्याच्यामध्ये काय केलंय आत्मभाव कल्पलेला आहे अशा अधिष्ठानादिकांकडून केल्या जाणाऱ्या कर्मांचा मीच करता आहे. आणि म्हणून अशा प्रकारे तिथं आत्मभावाची कल्पना करून काय केलं त्यांनी त्या अशा अधिष्ठानाकडून केल्या जाणाऱ्या कर्मांचा आता हे पाचच जण कर्म करतायत परंतु केल्या जाणाऱ्या कर्मांचा अज्ञानामुळे तिथनं आत्मभावाची कल्पना करून काय केलं त्यांनी ह्यानी असंस्कृत आत्मानी यांनी हा असणारा साधक त्यांनी मीच करता आहे असं त्यांनी काय केलं त्या ठिकाणी त्यांनी मानायला सुरुवात केली. म्हणून अशा अधिष्ठानादिकांकडून केल्या जाणाऱ्या कर्मांचा मीच करता आहे असे केवळ विकार शून्य अकर्त्या आत्म्याला करता मानतो. आणि म्हणजे अशा प्रकारे हा अज्ञानाने त्या आत्म्याचा असा कुठल्याही प्रकारचा संबंध नसताना अज्ञानामुळे त्याला तो काय करतो विकार शून्य अकर्त्या आत्म्याला करता मानतो. त्या ठिकाणी या सगळ्याचा करता मीच अशा प्रकारच्या आत्मतत्वाला किंवा आत्म्याला या सगळ्या क्रियांचा करता मानतो. तो दुर्मती होय असा संबंध जोडावा. आणि म्हणजे अशा प्रकारे जो आहे तो दुर्मती आहे की जिथं संबंध नसताना तो संबंध प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करतो तो वास्तविक दुर्मती आहे. आणि म्हणजे अशा प्रकारचा तो दुर्मती होय असा संबंध जोडावा. कोण व का मानतो ते सांगतात. मग अशा प्रकारे आत्म्याचा त्या कर्माशी वास्तव निसंग असणारा आत्मा
त्या निसंग आत्मा असणाऱ्या आत्म्याचा अधिष्ठान तथा करता करण असल्या प्रकारे जे आहे त्याच्याशी जो संबंध आहे हा कोण मानतो आणि का मानतो, त्याचं उत्तर देतात. कोण व का मानतो ते सांगतात. जो अज्ञानी पुरुष, जो अज्ञानी, ज्ञानी मानत नाही, जो अज्ञानी पुरुष आहे आणि काय वेदांतशास्त्र, गुरु उपदेश आणि न्याय यांच्या योगाने बुद्धीला संस्कार झाला नसल्यामुळे, आणि त्यांनी काय वेदांतशास्त्र अथवा शास्त्र यांनी अथवा गुरु उपदेश, शास्त्राचं अध्ययन केलं पाहिजे त्यांनी, श्रवण केलं पाहिजे सगळं. नंतर ते कसं केलं पाहिजे, गुरु उपदेश गुरुच्या मुखातूनच केलं पाहिजे, आणि न्याय बाकी जे काय त्याच्या अनुषंगाने इतर शास्त्र आहे तर्कादी त्या ठिकाणी न्याय जे आहे जे काही सांगितलेलं आहे या सगळ्यांचा काय केलं पाहिजे, त्याने अध्ययन केलं पाहिजे. आणि अशा अध्ययन केल्यानंतर त्यांनी त्याची बुद्धी संस्कारित झालेली आहे असा जो आहे तो वास्तविक जाणणार आहे. परंतु कोण दुर्मती कोण, तर जो अज्ञानी, जो अज्ञानी, दुर्मती शब्दाची व्याख्या करतात. दुर्मती कोण, तर दुर्मती तोच की जो अज्ञानी पुरुष काय करतोय, वेदांतशास्त्र नंतर गुरु उपदेश आणि न्याय यांच्या योगाने बुद्धीला संस्कार झाला नसल्यामुळे, त्यांचा बुद्धीवर संस्कारच नाही आहे त्याचा, त्याच्या बुद्धी कुठल्याही संस्कारहीन बुद्धी आहे त्याची. आणि म्हणजे अशा प्रकारे त्या बुद्धीवर कुठलाही संस्कार झाला नसल्यामुळे शुद्ध आत्म्यालाच करता समजत असतो. आणि मग हा काय करतोय, आणि म्हणून अशा प्रकारे असंस्कारित बुद्धी याची असल्यामुळे हा काय करतोय, तो शुद्ध आत्मतत्व असताना सुद्धा, निसंग निरवय असणारा आत्मतत्व असताना सुद्धा शुद्ध आत्म्यालाच करता समजत असतो. त्या शुद्ध आत्म्यालाच काय करतोय, हा त्या शुद्ध आत्म्यालाच हा करता समजत असतो. त्याच्याही बुद्धीला वस्तुतः संस्कार झालेला नसतो. कारण का, त्याच्या बुद्धीला वास्तविक पाहता शास्त्राचा संस्कार जो आहे हा संस्कार त्याचा झालेला नाही. त्याच्या बुद्धीवर गुरुपदेश नाही, शास्त्र उपदेश नाही, न्याय आदी इतर ग्रंथांचं पठण नाही, फक्त काय खाओ पिओ मजा करो या अनुषंगाने त्याची बुद्धी काय झाली, प्रगल्भ झालेली. त्यामुळे असंस्कारित असणारी बुद्धी असल्यामुळे तिला काय नित्य अनित्य, कर्तव्य अकर्तव्य हे जे आहे याचा काही विचार त्या ठिकाणी झालेला नाही. या योगाने तेच सांगितलं, बुद्धीला संस्कार झाला नसल्यामुळे काय करतोय, मग कुठल्याही प्रकारच्या असंस्कारित असणारी ही बुद्धी, त्यामुळे तो काय करतो, शुद्ध आत्मा जो आहे त्या शुद्ध आत्म्यालाच करता समजत असतो. त्याला आत्मतत्व अथवा कर्मतत्व दिसत नाही. त्याला त्याच्यामध्ये आत्मतत्व कर्मतत्व वगैरे जे काय आहे हे काय आहे त्याच्यामध्ये च्या पलीकडे याच्या व्यतिरिक्त काही आहे, अलग लक्षात. छेदम शरीरम कौन्तेय क्षेत्र इत्यविधीयते एतद्यो वेत्ति तं पाहु क्षेत्रज्ञ. क्षेत्रज्ञाची जी कल्पना आहे या सगळ्यांना जाणणारा कोणीतरी वेगळा यापासून आहे, ही जी कल्पना आहे ही त्याच्यामध्ये नाहीच. मग याच्यामध्ये काय, शरीर म्हणजे सर्व, खाओ पिओ मजा करो या न्यायाने ती असंस्कारित असणारी बुद्धी. आणि मग अशा प्रकारचा तो काय करतोय, म्हणजे त्याच्यामध्ये असणारं त्याला आत्मतत्व अथवा कर्मतत्व दिसतच नाही. आणि म्हणूनच तो दुर्मती, त्याला वास्तविक कोण आहे आत्मतत्व, हे आत्मतत्वच त्याला दिसत. आणि म्हणून तो काय अशा प्रकारे ज्याला या सर्वामध्ये जे आत्मतत्व ज्याला दिसत नाही, ते सगळेच्या सगळे त्यांना या संपूर्ण जगतामध्ये असणारं जे आत्मतत्व वासुदेव सर्वम हा गीतेने सांगितला सिद्धांत दृष्टांत अर्थावर येत नाही, ते सगळ्याच्या सगळे दुर्मती. म्हणून तो काय सांगितलं, आणि म्हणून तो दुर्मती होय. त्याचप्रमाणे आत्मा देहादिकांहून भिन्न आहे असा मानणारा, आत्मा जो आहे तो कसा आहे, देहादिकांपासून भिन्न आहे असा मानणारा, जो तार्किक वगैरे शुद्ध आत्म्यालाच करता समजत असतो. त्या व्यतिरिक्त हे सुद्धा तर्कादी काही दर्जे आहेत शास्त्र पठन करणारे, ते सुद्धा काय करतायत, त्याचप्रमाणे आत्मा देहादिकापासून भिन्न आहे असा मानणारा, जो तार्किक वगैरे शुद्ध आत्म्यालाच करता समजत असतो, त्याच्याही बुद्धीला वस्तुतः संस्कार झालेला नसतो. वास्तव्यात असणारा आत्मा या सर्वाहून भिन्न असताना सुद्धा या सगळ्याचा करता आत्मा असे जेवढे मानतात ते सर्वच्या सर्व असा करता समजत असतो. त्याच्या बुद्धीला वस्तुतः संस्कार झालेला नसतो. आणि तरी सुद्धा जे काय इतर जे काय असणारे आहेत अशा प्रकारे आत्म्याचा संबंध नसताना जेवढे त्या आत्म्याचा
त्या बुद्धीशी अथवा या अधिष्ठान तथा कर्ताशी संबंध जोडू पाहतात, हे सर्वच्या सर्व जे आहे ते सगळे दुर्मतीच आहेत. ते दुर्मती त्यामुळे त्याला हे आत्मतत्व अथवा कर्मतत्व दिसत नाही. आणि म्हणून त्या अशा प्रकारचे जेवढे म्हणून दुर्मती आहेत त्या सर्वांना काय त्या आत्मतत्वाचं यथार्थ ज्ञान त्या ठिकाणी दिसत नाही. आत्मतत्व यथ स्पष्ट ज्ञान त्यांना त्या आत्म्याचं दिसत नाही. म्हणून त्यामुळे त्यांना हे आत्मतत्व अथवा कर्मतत्व दिसत नाही आणि म्हणून तो ही दुर्मती होय. आणि म्हणून अशा प्रकारे हे सगळेच्या सगळे ज्यांना आत्म्याचं यथार्थ ज्ञान नाही, निस्संग निरवय अहम निर्विकल्पो निराकार रूपो विभुर्व्याप्य सर्वत्र सर्वेंद्रियाणां नचा संगतम नैव मुक्तिरनन्यः चिदानंद रूप शिवोहम शिवोहम. अशा प्रकारे असणाऱ्या आत्म्याचं ज्ञान ज्यांना आपल्या जीवनामध्ये होत नाही, हे सगळेच्या सगळे दुर्मती. आणि म्हणून अशा प्रकारचे जे दुर्मती आहेत ते काय वारंवार त्यांना यथार्थ आत्मज्ञान झालेलं नाही. शरीर म्हणजेच आत्मा अशा अनुषंगाने जे सगळा व्यवहार करत असतात, हे सगळेच्या सगळे दुर्मती काय होत आहेत, वारंवार जन्म मरण प्राप्तीला कारणभूत अशी दृष्ट म्हणजे विपरीत ज्यांची मती आहे ते दुर्मती ही. आणि अशा प्रकारचे हे जे सगळे जे आहे त्यांनी देहच आत्मा मानला आणि त्या अनुषंगाने कर्मामध्ये आसक्त होऊन कर्म करत राहिले. हे काय झाले, पुन्हा वारंवार काय झालं, जन्म मरण प्राप्तीला जन्म आणि मरणाच्या प्राप्तीला काय कारणीभूत अशा दृष्ट विपरीत ज्यांची मती ते दुर्मती ही. जन्म आणि मरणाच्या चक्रामध्ये ज्यांची मती दुष्ट झालेली आहे ते पुन्हा पुन्हा जन्म आणि मरणाच्या चक्रामध्ये येतात. ज्याला डोळे असूनही दिसत नाही त्यांना काय वास्तविक पाहता डोळे असताना सुद्धा ज्यांना दिसत नाही, दृष्टीला तिमिर रोग झालेला मनुष्य ज्याप्रमाणे अनेक चंद्र पाहतो अथवा ढग धावत असताना सुद्धा चंद्र धावत आहे असे पाहतो, अथवा वाहनात बसलेला असणारा पुरुष दुसरे वाहन धावत असताना सुद्धा मीच धावत आहे असे समजतो, त्याप्रमाणे हा दुर्मती काय करतो, हा दुर्मती त्याचप्रमाणे अधिष्ठानादी कारणांचे कर्म करीत असताना त्यांच्या ठिकाणी हा ज्याप्रमाणे काय होतं, ज्याला तिमिर दोष झाल्यानंतर ज्याप्रमाणे काय दृष्टीला त्या ज्याप्रमाणे जन प्राप्तीला दृष्ट म्हणजे विपरीत मती दुर्मती हो, ज्याला डोळे असूनही दिसत नाही म्हणजे दृष्टीला तिमिर रोग झालेला मनुष्य, ज्याला तिमिर रोग झालेला आहे दृष्टीला, तो मनुष्य काय करतो, ज्याप्रमाणे अनेक चंद्र पाहतो अथवा ढग धावत असताना वास्तविक चंद्र एका ठिकाणी स्थिर आहे, ढग चाललेत इकडून तिकडे, परंतु त्याला काय वाटतं चंद्र धावत आहे असं जो पाहतो, अथवा आपण एका वाहनामध्ये बसलेलो आहे आणि चाललंय पलीकडचंच वाहन, रेल्वेमध्ये तुम्ही कधी बसलात आणि आपली गाडी प्लॅटफॉर्मला उभी राहिली आणि शेजारची जर रेल्वे हळूहळू चालायला सुरुवात झाली तर आपल्याला काय वाटतं आपलीच रेल्वे चालू झाली, वास्तविक आपली आहे तीच उभी आहे, पण आपल्याला तो भ्रम निर्माण होतो की आपलीच ज्याप्रमाणे रेल्वे आरंभ झालेली आहे तेच, अथवा वाहनात बसलेला पुरुष दुसरे वाहन धावत असताना मीच धावत आहे असे समजतो, त्याचप्रमाणे अशा प्रकारे सगळं जे आहे सगळं उलट समजणं, हे वास्तविक समजणं नाही. आणि म्हणून हे सगळं उलट समजणारा जो आहे त्याचप्रमाणे अधिष्ठानादी कारणेच कर्म करीत असतात, त्याचप्रमाणे आणि म्हणून अधिष्ठानादी अधिष्ठान कर्ता कर्म हे जे काय विविधा चेष्टा हा हे सगळं ही त्यांची हे जे पाच आहे दैवम दैवात्र पंचमम हे सगळं आपापल्या अनुषंगाने ती जी कार्य आहे ती सर्व कार्य करत असतात, परंतु त्याचप्रमाणे अधिष्ठानादी कारणेच कर्म करीत असताना त्यांच्या ठिकाणी असलेला आत्म्याला जो कर्ता समजत असतो तो दुर्मती होय. वास्तविक त्यांची ती कर्म करत असतात. मया अध्यक्षेन मी फक्त अध्यक्ष मात्र आहे, प्रकृती ही सूयते सचराचर. अलग लक्षात, माझ्या अध्यक्षतेखाली फक्त तीच सगळं जे काय आहे सगळं तेच चालवते, माया प्रकृती हे सगळं ते करत असतात, परंतु माया प्रकृती हे संपूर्ण करत असताना काय करतोय हा त्याचा आत्म्याला करता समजत असतो, मीच करता म्हणून हे सगळंच्या सगळं पुन्हा आणतो आणि माझ्या डोक्यावर ठेवण्याचा प्रयत्न करतो, तो दुर्मत. म्हणजे निसंग निर्वय आत्मतत्वाला जो संसारामध्ये घेऊन येतो तो वास्तविक दुर्मती. सुमती कोण, कप पुन्हा सुमती य पश्यती सम्यक इति उच्यते. मग यामध्ये
हा जो दुर्मती आहे की जो आत्मतत्वाला संसारिक मानतो, मी करता, अहम भोगता अशा प्रकारे मानतो, हा दुर्मती. मग सुमती कोण? तर सुमती कोण? त्याचं उत्तर 17व्या श्लोकामध्ये त्यांनी सांगितलं. यस्य न अहंकृत भावः. काय सांगितलं? यस्य न अहंकृतो भावः बुद्धिर्यस्य न लिप्यते हत्वापि स इमान लोकान न हंती न निबध्यते. अशा प्रकारे काय? यस्य न अहंकृतो भावः, की सर्वात प्रथम याच्यामध्ये मी करता आहे, याच्यामध्ये दुर्मतीमध्ये मी करता ही भावना आहे. सुमतीमध्ये आता जो चांगली याची बुद्धी आहे त्याच्यामध्ये काय? सगळ्यात पहिलं यस्य न अहंकृतो भावः, त्याच्यामध्ये सर्वात पहिलं मी करता आहे अशी भावना ज्याच्यामध्ये नसते. या सगळ्याचा मी करताय ही जी भावना आहे ही भावना याच्यामध्ये नाही. नंतर भावः बुद्धिर्यस्य न लिप्यते, त्यामुळे याची जी बुद्धी आहे, अंतःकरण आहे, कुठल्याही प्रकारे त्या कर्माने तिथे गेलेल्या काय लिप्त होत नाही, त्याच्याशी त्याचा कुठल्याही प्रकारचा संपर्क येत नाही, किंवा त्या असणाऱ्या कर्माने तो लिप्त होत नाही, त्याच्याशी संयोग होत नाही. आणि म्हणून अशा प्रकारे ह्या दोन गुण असल्यामुळे हत्वापि स इमान लोकान, अशा प्रकारे काय? मी करताच नाही ही भावना असण्यामुळे अथवा त्या कर्माचा त्या बुद्धीशी संसर्गच करून देत नाही, त्याची बुद्धी आहे त्या कर्मामुळे लिप्तच होत नाही, असा असल्यामुळे हत्वापि स इमान लोकान, असा जो आहे या संपूर्ण काय करतोय? स इमान लोकान हत्वा, मारूनही, या सगळ्या लोकांना मारूनही, न हंती न निबध्यते, तो त्याचा करता कर्म काही होत नाही. कारण का? त्याच्याशी माझा संबंधच नाही. मी जो आत्मतत्व आहे तर याच्याशी काही प्रकृतीशी असणारा संबंध, इंद्रियस्य अर्थे, अलग त्यांच्याशी संबंध आहे, माझा त्याच्याशी कुठल्याही प्रकारचा संबंध नाही. अशा भावनेने जो व्यवहार करतो तो काय? तो वास्तविक त्याच्या फलाने बद्ध होत नाही. आणि अशा प्रकारे तो त्या असणाऱ्या कर्माच्या कुठल्याही प्रकारचे, कारण का अहम भावनाच नसल्यामुळे, बुद्धीचा तिथे लेप नसल्यामुळे, त्याचा त्या कर्माचा त्याचा कुठल्याही प्रकारचा संबंध येत नसल्यामुळे हत्वापि स इमान लोकांनी, सगळ्यांना मारून सुद्धा तो त्याचा करता अथवा कर्म न हंती न निबद्धते, तो त्याच्याशी कुठल्याही प्रकारचा संसर्ग करून घेत नसल्यामुळे जो अशा प्रकारे निर्लिप्त भावाने कुठल्याही प्रकारे त्याचा संबंध ठेवत नाही, अशा प्रकारे गुणेषु वर्तन, थोडक्यात त्या भावनेने जो राहतो त्याच्याशी लिप्त होत नाही, ज्याच्या आहेत त्या असणारे कर्म कारण कार्य जे काय असेल ते त्यांचे गुणगुणामध्येच वर्तते, अशा भावनेने स्पष्ट राहतो, तो वास्तविक कोण आहे? तो वास्तविक या ठिकाणी सुमती सांगितला. आणि हे सगळं मीच करतो असं स्वतःवरच ओढून घेतो, हा सगळा हा जो आहे हा दुर्मती. म्हणजे अशा प्रकारचा जो सुमती आहे त्याची पुन्हा असणारी विशेष व्याख्या, कारण त्याच्यामध्ये विशेष भाष्य केलेले आचार्यांनी, बरंच केलेले भाष्य, म्हणजे त्याचा संपूर्ण अर्थ सोमवारच्या पाठामध्ये, उद्या रविवारी, उद्या काही पाठ करणार नाही आपण, सोमवारी नेहमीप्रमाणे 17व्या श्लोकाला आरंभ करणार आहोत.